नमस्कार पत्रकार बंधूंनो, मी आशिष कुलजले, सदस्य मानव अधिकार संरक्षण मंच. आज पार्टीचे पोलीस आणि मिलिटरी भरती प्रशिक्षण या संदर्भात या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले आहे. तर विषय असा आहे की पार्टीद्वारे नुकतेच 15/12/2025 ला पोलीस भरती प्रशिक्षणाचा निकाल जाहीर करण्यात आला. त्या निकालामध्ये केवळ 1500 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आली. मुळात सप्टेंबर 2025 ला पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची जेव्हा जाहिरात निघाली तेव्हा 3000 विद्यार्थ्यांकरता हे प्रशिक्षण देण्यात येणार होते आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा 1500 विद्यार्थी त्या ठिकाणी निर्णयात घेण्यात आले. आणि त्यात महत्वाची बाब म्हणजे अशी की या ठिकाणी विशेषकर पश्चिम महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी निवड करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी विदर्भातून एक किंवा 2 असे जवळपास कमी अल्प प्रमाणात विद्यार्थी त्या ठिकाणी निवड झालेले आहेत. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया जिल्हा स्तरावर व्हायला पाहिजे होती. म्हणजे जिल्हानिहाय या ठिकाणी त्या प्रशिक्षणार्थीची संख्या देण्यात यायला पाहिजे होती. पण पार्टीने तो एकमुष्ट निकाल लावलेला आहे आणि तो फक्त 1500 लोकांचा लावलेला आहे आणि तो महाराष्ट्र स्तरावर लावलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी जास्तीत जास्त निवड झालेले आहेत. कुठेतरी विदर्भावर हा अन्याय झालेला आहे. मागील वर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पार्टीद्वारे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाकरता 3000 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती आणि त्यामध्ये सुद्धा एक निदर्शनास आलं की एकाच संस्थेला पुण्याच्या 1200 विद्यार्थी देण्यात आले होते आणि त्याच धर्तीवर विदर्भामध्ये 80-100 असे विद्यार्थी त्या ठिकाणी देण्यात आले होते. म्हणजे कुठेतरी विदर्भामध्ये या ठिकाणी विदर्भाला न्याय मिळत नाहीये. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ही जी भरती हे जे पोलीस प्रशिक्षण आहे हे पोलीस प्रशिक्षण जर जिल्हा स्तरावर एक संख्या निश्चिती करून जर घेण्यात आले तर सर्वांना त्या ठिकाणी न्याय मिळेल. म्हणजे पर्टिक्युलरली तुम्ही पश्चिम महाराष्ट्राला किंवा मराठवाड्याला तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर करत असाल आणि विदर्भाला वगळत असाल तर हा न्याय नाही. आणि या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचे आम्हाला या ठिकाणी पत्र प्राप्त झालेले आहेत की आम्ही या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी आम्ही बरीच तयारी केलेली होती आणि आमचा निकाल या ठिकाणी लागलेला नाही तरी सर आम्हाला या ठिकाणी वगळण्यात आलं असे आम्हाला वाटते. अशा संदर्भातले आम्हाला विद्यार्थ्यांचे तसेच संस्थांचे सुद्धा आम्हाला या ठिकाणी पत्र प्राप्त झालेले आहे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जिल्हा स्तरावर व्हावी आणि या प्रक्रियेमध्ये 1500 जे आता त्या ठिकाणी देण्यात आले आहे तर 1500 वरून 5000 विद्यार्थी या ठिकाणी निर्णयात घेण्यात यावे. त्याचं कारण आहे त्याचं कारण असं आहे की मागील 2001 ते 2025 दरम्यान जो अनुसूचित जातीचा उपाययोजनेचा जो निधी आहे हा निधी जवळपास 32,500 कोटी हा व्यपगत करण्यात आला म्हणजे स्लॅब्स करण्यात आला, तो वळवण्यात आला. जर आम्ही रिसेंट उदाहरण पाहिलं तर 2024-25 ला जवळपास त्या ठिकाणी 3686 कोटी हा निधी व्यपगत करण्यात आला. आणि आम्ही जेव्हा पाहतो आम्ही जेव्हा या संदर्भात निवेदन देतो आम्ही मंत्री असो किंवा प्रधान सचिव असो किंवा आयुक्त असो किंवा महासंचालक असो यांना जेव्हा आम्ही निवेदन देतो तेव्हा हे त्या ठिकाणी आम्हाला निधी नसल्याचा हवाला देतात. मग जर निधी तुमच्याकडे नाही तर मागच्या वर्षी 3686 कोटी एवढा निधी असताना सुद्धा तुम्ही त्या निधीचा वापर केला नाही आणि मागील 25 वर्षात तुम्ही 32,500 कोटीच्या जवळपास तुम्ही निधी व्यपगत केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी अनुसूचित जातीची जर आम्ही लोकसंख्या पाहिली जनगणनेनुसार 2011च्या तर ही 13.5 कोटीच्या महाराष्ट्रात 1.5 कोटी संख्या या ठिकाणी अनुसूचित जातीची आहे आणि 1.5 कोटी महाराष्ट्रामध्ये जर प्रशिक्षणाकरता
तुम्ही तोकडी संख्या या ठिकाणी देत असाल तर तो एक प्रकारच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर प्रशिक्षणार्थ्यावर तो अन्याय आहे. याच धर्तीवर टीआरटीआय म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांकरता जी टीआरटीआय बनवण्यात आलेली आहे, त्या टीआरटीआयच्या विद्यार्थ्यांना 18,000 त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थींना त्या शिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी 18,000 विद्यार्थी निर्णयात घेण्यात आलेले आहेत आणि त्याच धर्तीवर आम्हाला फक्त 3,000 विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी निर्णयात घेण्यात आलेला आहे. तर त्या 3,000 पैकी 1,500. तर कुठेतरी हा अन्याय आमच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर होत आहे आणि तोकडे या ठिकाणी विदर्भाला विद्यार्थी मिळत आहेत. तर ज्या काही संस्था या ठिकाणी निवडीस येतील ते प्रत्येक जिल्हा स्तरावरून त्या ठिकाणी जवळपास सगळ्यांना समान निश्चिती संख्या देण्यात यावी, हे या पत्र परिषदेच्या माध्यमातून आपणास निदर्शनास आणू इच्छितो. आपणास काही प्रश्न असल्यास आपण विचारू शकता. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांच्या निवडीची काय पात्रता होती? ज्यांचे सिलेक्शन झालेले आहे त्यांना एक कट ऑफ होता, त्या कट ऑफच्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्यांना निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे काय निवड कशाबद्दलची परीक्षा झाली? ती पोलीस भरती आणि मिलिटरी प्रशिक्षणाची पूर्व परीक्षा असते जी बार्टी या ठिकाणी कंडक्ट करते. फिजिकल झालेलं होतं, ग्राउंड झालेलं होतं? नाही, फिजिकल नाही, ती लेखी परीक्षा असते. त्या लेखी परीक्षेमध्ये त्यांना त्या ठिकाणी निर्णयात घेण्यात येते. तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे की मराठवाड्या भागातील उमेदवारांची संख्या जास्त आहे, म्हणजे नेमका तुम्हाला काय म्हणायचं आहे, स्पष्ट करा. नेमकं असं म्हणायचं आहे की या ठिकाणी जे परीक्षा घेण्यात आली त्या ठिकाणी सर्वात जास्त जो निकाल लागलेला आहे तो पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्याचा त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा लागलेला आहे. या ठिकाणी विदर्भातील विद्यार्थी तोकड्या संख्येत पास झालेले 1-2 अशा दरम्यान पास झालेले आहेत. त्याचे आमच्याकडे आहे इथे कागद. तर जर तुम्हाला या संदर्भात काही जास्त विचारणा करायची असेल तर तुम्ही महासंचालक यांना प्रत्यक्ष फोन करून सुद्धा तुम्ही या संदर्भात अनियमित झालेलं असं तुमचं फेटा आरोप आहे का? या पूर्व परीक्षा पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण जे आहेत ज्यांची निवड झाली त्याच्यामध्ये अनियमितता झाली असं तुमचा फेटा आरोप आहे? हा, आमचं मला असं या ठिकाणी अनियमितता तर मी म्हणू शकणार नाही, पण कुठेतरी ही जी प्रक्रिया आहे ही राबवताना प्रशासनाने त्या ठिकाणी सर्व जिल्हे निर्णयात घ्यायला पाहिजे होते. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा अनुसूचित जातीचा विद्यार्थी आहे जो आपल्या रोजगारासाठी धडपड करत आहे. मग ते रोजगाराचा स्रोत जर पोलीस शिपाई किंवा मिलिटरी भरतीचं असेल तर त्या ठिकाणी मला असं वाटते की सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय जर द्यायचा असेल तर त्यांनी जिल्हानिहाय संख्या निश्चिती करूनच त्या ठिकाणी. जेव्हा जाहिरात दिली तेव्हा जिल्हानिहाय अशा पद्धतीचं अंतर्भाव होता का? नाही, जाहिरातीमध्ये कुठेही ते ऍज सच मेन्शन केलं गेलेलं नाही. ज्यामध्ये डायरेक्ट 3,000 विद्यार्थ्यांची भरती दाखवण्यात आलेली आहे. 3,000 पैकी केवळ आणि केवळ या ठिकाणी 1,500 विद्यार्थी निर्णयात घेण्यात. मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की 5,000 विद्यार्थी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्हानिहाय संख्या निश्चिती करून निर्णयात घेण्यात यावे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत त्यांचे कट ऑफ जिल्हानिहाय त्या ठिकाणी लावण्यात यावे.